मी असा विचार कधीच केला नव्हता. आपण एखाद्याला बोलतो, मी असा विचार कधीच केला नव्हता, तेव्हा बोला, आय नेव्हर थॉट लाईक दिस. से, आय नेव्हर थॉट like this. I never thought like this. मी असा विचार कधीच केला नव्हता. Then next, मला सगळं समजलं. I understood everything. I understood everything. I understood everything. मला सगळं समजलं. तुझा दिवस कसा गेला? How was your day? मी असा विचार कधीच केला नव्हता. आय नेव्हर थॉट लाईक दिस. मला सगळं समजलं. आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. तुझा दिवस कसा गेला? हाऊ वॉज युअर डे? नेक्स्ट सेंटेन्स. सगळं नेहमी योजनेनुसार होत नाही, किंवा आपण बऱ्याचदा बोलतो की आपण प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे होत नाही. तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल की प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे होत नाही, तेव्हा इंग्लिशमध्ये बोला, थिंग्स डोंट ऑलवेज गो ॲज प्लॅन्ड. से, थिंग्स डोंट ऑलवेज गो as planned. Things don't always go as planned means सगळं नेहमी योजनेनुसार होत नाही. Then next sentence. आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? एखादी गोष्ट आपल्याकडून चुकून घडली किंवा चुकून आपण केली, तर नंतर आपण बोलतो की मला पश्चाताप झालाय. तर आपण एखाद्याला समोरच्याला बोलतो की आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? तेव्हा इंग्लिशमध्ये बोला, व्हॉट्स द पॉइंट ऑफ रिग्रेटिंग नाव? से, व्हॉट्स द पॉइंट ऑफ रिग्रेटिंग नाव? आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? व्हॉट्स द पॉइंट ऑफ रिग्रेटिंग नाव? थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.